या वर्गाचा संघपरिचय वर्ग आहे. आपल्या सर्वांचा लाडका सचिन भैया या दिवशी आयोजन आणि संघ समजून सांगण्यासाठी आलेले आपल्याला प्रांत व्यवस्थेतले विशालजी दरगड, त्याचप्रमाणे बसलेले समोर गीताताई, रुपालीताई, निकमताई, सुनीताताई, भोसलेताई, वैशालीताई, बबिताताई, पिंडेताई, साधनाताई, वैशालीताई, दिव्याताई, कल्पेशाजी, रवी भाऊ, राजेंद्र भाऊ, राजूजी, रवी राजमारेजी, जयेंद्रजी, निमगावकरजी, त्याचप्रमाणे योगेश भाऊ, त्याचप्रमाणे संग्राम, सागर भाऊ, रमेशजी, नंदू भाऊ, निकम काका, प्रवीण, लोणगावकरजी, संजू भाऊ, कोराळे मामा, किशोर भाऊ, सगळेच बंधू भगिनींचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो की आपण इतक्या तन्मयतेने आपल्यापैकी अनेक जण स्वयंसेवक आहात, संघाचे आहात. हा भाग आपला संघाचा गड आहे, तरीही संघ समजून घ्यावा. म्हणजे खरंच संघाचं इतकं मोठं व्यापक स्वरूप आता झालेलं आहे की कुणी जर म्हणत असेल की संघाचा ज्येष्ठ आहे, मला संघ सगळा माहित आहे, तर संघ समाजाच्या इतक्या कानाकोपऱ्यात पोहोचलेला आहे की कुणीच म्हणू शकत नाही, असं इतकं व्यापक स्वरूप संघाचं आहे. आपण अनेक जण, सगळेच जण राजकीय क्षेत्रात काम करतो. आता विशालजींनी खूप चांगलं त्यातलं निरूपण संघ म्हणून सांगितलं. संघ म्हणून जगणं याच एक खरोखर विशालजींकडे पाहिलं तर एक स्वयंसेवक कसा असावा हे ते जगतात आणि त्यांच्या मांडणीकडे इथे आलं. आपले प्रश्न खूप छान होते, पण आपण थोडं वेगळ्या राजकीय क्षेत्रात काम करतो आणि आपणच म्हणतो की राजकारण वेगळं, संघ वेगळं. आता राजकारण म्हणलं तर काय, तर आपल्या घरात पण राजकारण असतं की असतं ना. म्हणजे मुलीशी कसं वागतो, मुलाशी कसं वागतो, थोरल्याशी कसं वागतो, धाकट्याशी कसं वागतो, बायको नवऱ्याला कसं टोमणं मारते, हे सगळंच राजकारण. म्हणजे अगदी आपण काम करतोय, आपल्या मंडळाचा कार्यक्रम आहे, आपण सगळ्यांनी यावं, नाही येऊ शकलो तर कळवावं, ही सरळ पद्धत. पण इथेच आलो नाही, आलो तर काय कार्यक्रमच छान झाला नाही, तर हे सांगितलं नाही, हे राजकारण आहे. ते कुणी करतं तर आपण करतो. कार्यक्रम छान केला, नंदू भाऊला आपण त्याचा प्रमुख म्हणलं, रक्षाबंधन सांगितलं, तर सगळे जण नंदू भाऊच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. आपण विचार घेऊन चालतोय, आपला विचार आज सगळ्यांना प्रमुख करता येते का, तर नाही करता येत, मग नंदूला करता येतो. नंदूने कार्यक्रम छान केला. नंदूचं काम काय, सगळ्यांना मान द्यायचा, सन्मान द्यायचा, सगळ्यांना सांभाळून घ्यायचं, सगळ्यांना जबाबदाऱ्या द्यायच्या, काम करायचं. आपलं काम काय, नंदूचं वय किती, पद काय माहिती, आपल्याला त्याच्या जबाबदारी दिली म्हणून आपण त्याचं काम ऐकायचं, त्याने काम चांगलं केलं म्हणून त्याचं कौतुक करायचं. मी केलं तर राजकारण कुठे आहे का, कुठेच राजकारण नाही यांच्यामध्ये. त्यामुळे अनेक जण म्हणतात नाही ते रमेश रावला आपण कोषाध्यक्ष केलं आणि ते असं असतं, राजकारण तुम्हाला सुधरू देणार नाही, आज काहीच 95 जणांना काहीच असं नसतं. ते स्वच्छ स्वयंसेवकासारखे, संघासारखे काम करत असतात. 5 जणांचं असतं, पण त्या 5 जणांच्या चेहऱ्यावर ते दिसत असतं की काहीतरी नकारात्मक चालू आहे, काहीतरी भानगड चालू आहे, काहीतरी रमेशरावच्या कोशामध्ये जरा गडबड करायची. जे आपल्या मनात असतं ते चेहऱ्यावर येत असतं. त्याच्यामुळे मनात जर स्वच्छता असेल, चांगला असेल, रमेशराव छान करताय, किशोर भाऊ मस्त करताय, तर आपल्या चेहऱ्यावर पण तसंच जळत. मला मध्ये काहीतरी जबाबदारी द्यायची, आपण सांगितलं नाही संजीव भाऊ मी जरा करून टाकतो, मी कोरड्या मामात मग घेऊन टाकतो. चुकीच आहे. चांगल्या शब्दात मला सांगता आलं पाहिजे, नाही मग एकत्र बसून निर्णय होणार आहे, मी एकटा नाही करणार, शक्य नाही, हे सरळपण आहे. आता हे संघ किंवा राजकारण हे सगळं समाजात अशी चांगली वागणारी मंडळी आहेत की संघाच्या बाहेर पण आहे. संघाचं पण म्हणणं आहे की आपली काही रॉयल्टी नाही की आम्हीच चांगले वागतो. चांगले वागणारे लोक आपल्या समाजामध्ये खूप आहेत आणि संघाचं म्हणणं आहे की असे सगळे चांगले वागणारे ज्या दिवशी 100% होतील, संघ बंद करून टाकतो.
आपल्यालाही आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्याच्यामध्ये आपल्याला संघासारखंच म्हणायची गरज आहे का आपली भारतीय संस्कृती किंवा किशोर बोलताना मला हवं वगैरे नाही मी, पण हे सगळे चांगले गुण आपल्या संस्कृतीमध्ये संघाच्या आधीपासून आपल्या संस्कृतीत हिंदू संस्कृतीत हृदय असं वागण्याची, चांगलं बोलण्याची, समोरच्याचं कौतुक करण्याची ही पद्धत आहे आणि त्याच्यामुळे केव्हाही आपल्यालाच आनंद मिळतो. त्याच्यामुळे तुम्ही जे आपल्याला जे काम करतो आपण सार्वजनिक क्षेत्र म्हणून राजकारण म्हणतो, तर निकाल मी एकट्याने काम केल्याने मिळेल का? नाही मिळणार. संग्रामने एकट्याने केलेले मिळणार आहे का? तर नाही मिळणार. सगळा हा सामूहिक आपला निर्णय आणि जबाबदाऱ्या काम करणाऱ्याला इतके आहेत की संघामध्ये घरी जाऊन सांगतात नाही तुम्ही काम करा, नाही तुम्ही हे करा. आपल्यात पण तसंच आता आपल्या क्षेत्रात पण तसंच आलेलं आहे. त्याच्यामुळे काम करत राहिलं, दुसऱ्याच्या त्या दिंडीमध्ये सामील होणं, त्या दिंडीत त्या सोहळ्यात सामील झालं की त्याचा आनंद, त्याची संवेदना, त्याची व्हायब्रेशन जे आहेत ते आपल्याला मिळतातच. त्याच्यामुळे हा संघ परिचय वर्ग हा एवढ्यासाठी सचिन आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं होता की आपल्याकडे नवीन मंडळी खूप आले, त्यांनी तर संघ माहिती करून घ्यावाच, पण मी जुना आहे तर मला कधी कधी असं वाटायला लागतं की नाही जरा मी भावी संघाचा सूर्योदय म्हणलं तरी मोठा झालो, तर हे माझ्या डोक्यातलं जरा कधीतरी गेलं पाहिजे म्हणून मी शाखेत गेलो पाहिजे असं ज्या वेळेला वाटायला लागतं मला की नाही मी सिनियर आहे, मला संघ जास्त कळतो, तर मी शाखेवर गेलं पाहिजे, मित्रांना भेटलं पाहिजे, तर मग मी माझी गाडी पुन्हा लाईनवर आहे. त्याच्यामुळे माझ्यासारखं असं कोणी असलं तर त्यांनी पुन्हा एकदा शाखेवर ठरवावं जायला की 8 दिवसातून जाऊ, 15 दिवसातून जाऊ, साप्ताहिक मिलनला जाऊ किंवा येणाऱ्या उत्सवासाठी आपण गणवेश करू. म्हणजे आता नवीन मंडळी खूप आहे, त्यांनी पण ठरवलं पाहिजे की जर संघामध्ये मी गेलो तर संघाची मंडळी मला चांगली आपण त्यांच्याशी बोलताना छान बोलतो की सगळे त्यांच्याशी बोलताना छान बोलतो, अरविंदरावशी बोलताना आपल्या भाषेत बोलतो, तर ते त्यांच्याशी बोलतानाच दररोज आपल्या जीवनात येण्यासाठी संघस्पर्श सगळ्यांना आवश्यक आहे. म्हणून आजच्या या सगळ्या वर्गाचं आयोजन आहे. मला खात्री आहे की 80% इथे स्वयंसेवक संघस्पर्श असलेली मंडळी आहे, जी 20% आपल्यासोबत नवीन काम करायला आली की आपल्या सगळ्यांच्या सहवासाने ती पण संघमय होतील आणि आपला हा बालेकिल्ला आहे. आपण सगळ्यांनी गणवेशात राहणं, आपण सगळ्यांनी एक विचाराने राहणं. शेवटी बघा आपल्या वर्तुळातला कुणी माणूस मोठा झाला तरच आपली किंमत आहे. आपल्या वर्तुळातलं सोडून आपण पलीकडच्या प्रेम करायला गेलं तर तो तिथेच आपली किंमत ओळखतो की अरे हा यांचा नाही तर आपला कसं होईल, म्हणजे आपले हे पण नाही आणि तो पण नाही, तर असं आपलं कुणी करणार नाही याची मला एकदम 200% खात्री आहे. आपण सगळे अशा चांगल्या भावनेची, चांगल्या संस्काराचे लोक आहेत, त्यामुळे सगळे एक संघ राहू, संघाच्या संपर्कात राहू आणि छान आपला विकास करत राहू. ही सगळ्यांना शुभेच्छा देतो. विशालजींचे आभार मानतो.